आज देशात ऐतिहासिक अशी घडामोड घडली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। जी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात घडली नाही अशी घटना आज घडली। पण जसा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला तसं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले। आज आषाढी एकादशी आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पंढरपुरात विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली। पण जशी पूजा पार पडली तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर सोडलं। तिथून थेट फडणवीस दिल्लीला रवाना झाले। भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीसांना तातडीने दिल्लीला बोलवल्याचं समजत आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच त्यांना भाजपने तातडीने दिल्लीला बोलावून घेतलं। यात सर्वात विशेष म्हणजे जसे फडणवीस दिल्लीला रवाना झाले तसे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला रवाना झाले। आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यामुळे देशाला लवकरच नव्या शिक्षण मंत्र्यांची गरज आहे। त्यातच काल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। आता या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षण मंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे। फडणवीसांकडून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काढून त्यांना नवे शिक्षण मंत्री केलं जाईल असा कयास बांधला जात आहे। नक्की काय घडतंय? फडणवीस देशाचे नवे शिक्षण मंत्री होतील का? फडणवीस शिक्षण मंत्री झाले तर एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असतील का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा कॉकरोच जनता पार्टी आणि देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रदीर्घ लढ्याचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे। नीट पेपर फुटी प्रकरणावरून दिल्लीत जंतर मंतरवर गेले महिनाभर आंदोलन सुरू होतं। 20 जुलैला दिल्ली पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या बेछूट लाठीमारानंतर या आंदोलनानं उग्र रूप धारण केलं होतं। काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या मुद्द्यावरून अत्यंत आक्रमक झाले होते। पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलनाची धग अजिबात कमी झाली नव्हती। उलट या आंदोलनाचं लोण आता दिल्लीसह महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये वेगाने पसरत होतं। देशात वाढता असंतोष आणि विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश पाहून अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। 2014 पासून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून एखाद्या जन आंदोलनाच्या रेट्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्यामुळे या घटनेचा राजकीय पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे। प्रधान यांच्या राजीनाम्याच्या बातमीनं दिल्लीत खळबळ उडवून दिलेली असतानाच इकडे महाराष्ट्रात एका नव्या राजकीय नाटकाला वेग आला। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत पांडुरंगाची शासकीय महापूजा पहाटेच आटपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार नागपूरला जाणार होते। पण ऐनवेळी त्यांचा नागपूरचा दौरा रद्द झाला आणि दुपारी 1 वाजेच्या सुमारास सोलापूरहून ते थेट दिल्लीला रवाना झाले। फडणवीसांना दिल्लीहून पक्षश्रेष्ठींचं तातडीचं बोलावणं आल्याची माहिती समोर आहे। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक पार पडणार आहे। प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या शिक्षण मंत्री पदावर उच्च शिक्षित आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जाणारे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागू शकते अशी दाट शक्यता आता वर्तवली जात आहे। या सगळ्या वेगवान घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर मोठा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। राऊत म्हणाले आहेत की धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नवीन शिक्षण मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी मिळू शकते। फडणवीस हे पेशाने वकील आहेत, ते उच्च शिक्षित आहेत आणि राज्याच्या व देशाच्या अनेक प्रश्नांवर ते अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात। त्यांना केंद्रात नेण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने चर्चा होत असते। त्यामुळे आता योगायोगाने किंवा फडणवीसांच्या दुर्दैवानं त्यांना केंद्रात ही मोठी जबाबदारी मिळू शकते। यासोबतच राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका करताना म्हटलंय की ज्यांचे निजाम दिल्लीत बसले आहेत त्या रजाकारांना दिल्लीचे आदेश मानण्यासाठी दिल्ली वारी करावीच लागते। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीवर त्यांनी हा घणाघात केला आहे। पण यात सर्वात विशेष म्हणजे जसे देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला रवाना झाले। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शुक्रवारीच पंढरपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलं होतं, ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे। फडणवीस दिल्लीला जाणार का या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या होत्या की नाही, आम्हाला आणि विशेषतः मला महाराष्ट्रामध्येच राहायचं आहे। मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व फडणवीसांना खरोखरच
केंद्रात बोलवून घेणार का, हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. या सगळ्या राजकीय गदारोळात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारवर निर्माण झालेला दबाव आणि आगामी मंत्रिमंडळ विस्तार या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची ही तातडीची दिल्लीवारी महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशा बदलवणारी ठरू शकते. आता दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या गुप्त बैठकीत नेमका काय निर्णय होतो? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले जाणार का? देवेंद्र फडणवीस खरोखरच देशाचे नवे शिक्षण मंत्री म्हणून शपथ घेणार का? याकडे संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात येणारे पुढचे काही तास अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहेत. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षण मंत्री होतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. देशात राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यात नक्की सबस्क्राईब करा.